तर बाहेर निघायला तयार नाही आहे, त्यामुळे कदाचित हा साप 7 ते 8 फुटाचा असू शकतो. अंदाजे हा 7 ते 8 फुटाचा साप असायला हवा. तर लकीली लगभग ही 8 फुटाची तरी कमीत कमी आहे. म्हणजे प्रचंड मोठा आणि जुना असा हा साप इथे आहे, उपलब्ध आहे. तर ह्याची जात कोणती आहे, कोणत्या जातीचा हा साप असू शकतो हे आता मला तरी सांगता येणार नाही. कदाचित आत्तापर्यंत आपण मुलुंड ते ऐरोलीला जाणारा जो खाडीवरचा ब्रिज आहे त्यावर आपण जर मुंबईत राहत असाल तर खूप वेळा आपण गेला असाल, पण त्या ब्रिजच्या खाली कधी काय आहे ते पाहिलं का आपण? हा ब्रिज जो आहे पूर्णपणे तुम्ही असं दूरवर पाहिलात, लांबवर पाहिलात तर कसा दिसतो. आता हे पाणी इथे याचं पूर्णपणे खाडीचं पाणी थोडंसं सुकलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. तर अशा प्रकारे पाणी सुकल्यानंतर कसं दिसतं ते आपण थोडक्यात पाहू शकता. तशा ब्रिजच्या खाली यायला इथून जवळच एक शिडीसुद्धा आहे. तिथे तुम्ही येऊन पक्षी फोटोग्राफी वगैरे करतात. भरपूर प्रोफेशनल फोटोग्राफरसुद्धा इथे फ्लेमिंगोज किंवा जे सी बर्ड्स आहेत ते पाहण्यासाठी इकडे येत असतात, प्रोफेशनल फोटोग्राफी करण्यासाठी. तेव्हा ब्रिजच्या खाली अशा प्रकारे शिड्यासुद्धा आहेत, लॅडर आहेत, जे मेंटेनन्सवाले जे आहेत ते इथून ये जा करू शकतात. पूर्णपणे कंटिन्युअस एंडपर्यंत शिड्या ह्या जातात खालून, ब्रिजच्या खालून. तर जे कर्मचारी आहेत त्यांना हे बघा इथून असं ही शिडी अशी चढून त्यानंतर असं इथे वरती चढून इथून बाहेर ब्रिजच्या बाहेर निघण्यासाठी सुद्धा जागा आहे. आणि त्या शिड्या ह्या पूर्ण एंटायर ऐरोलीच्या एंडपर्यंत हा ब्रिज जातो, तिकडे तिथपर्यंत प्रत्येक पोलला ह्या शिड्या आहेत, दिसून येतात. तर अतिशय झाडीने भरलेलं आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर खाडीचं पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे अक्षरशः पाहिलं तर तुम्ही पाणी सुकलेलं आहे. तर अशा प्रकारे ब्रिजच्या खाली, ऐरोलीच्या ब्रिजच्या खाली काय आहे ते आज आपण दाखवतो. तर आणखीन याच्यामध्ये पाहिलं तर बघा इथे एक शिडी आहे सेम अशीच ती, तिथे आतमध्ये जाऊन तुम्ही असं पूर्ण पुढे जाऊ शकता. अशा प्रकारे पूर्ण सिस्टम केलेली आहे, शिडीने तुम्ही जाऊ शकता. तसेच या ब्रिजच्या खाली आपण आलात तर थोडं सांभाळून या, कारण तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ठिकठिकाणी मोठ्या मोठ्या सापाचे जे त्यांची स्किन ते सोडतात नवीन स्किनसाठी त्यासुद्धा आहेत. त्यामुळे इथे साप असण्याची खूप दाट शक्यता आहे, तेव्हा सांभाळून. तसं पाहिलं तर आणखीन एक अख्खी सापाची आपल्याला इथे हे भेटलेली आहे. तर पाहायलाच भीती वाटते थोडी. ह्या पूर्ण 5 ते 6 फुटाचा सापाची स्किन, अख्खी स्किन इथे दिसते. 5 ते 6 फुटाची स्किन आहे आणि पूर्ण ती आपण काढण्याचा प्रयत्न करूया. साप नसावा म्हणजे झालं. तर ही पहा तुम्ही, पूर्णपणे ही 6 ते 7 फुटाची ही सापाची स्किन आहे. कदाचित या होलमध्ये सापसुद्धा असू शकतो. आणि खूप असे इथे स्किनचे पडलेले आहेत तुकडे. ही कदाचित अख्खी स्किन असायला हवी. प्रयत्न करतो मी बाहेर काढण्यासाठी, फक्त यातून जिवंत साप बाहेर नाही हवा हेच आहे. तर बाहेर निघायला तयार नाही आहे, त्यामुळे कदाचित हा साप 7 ते 8 फुटाचा असू शकतो. अंदाजे हा 7 ते 8 फुटाचा साप असायला हवा. तर लकीली ही पूर्ण स्किन सापाची आज सापडलेली आहे. कमीत कमी 6 ते 7 फुटाची ही सापाची स्किन आहे. तर आपण पाहिलं तर पूर्णपणे सापाचं तोंडाचा भाग सुद्धा याच्यामध्ये आहे. तोंडाचा भाग सुद्धा याच्यामध्ये आहे आणि पूर्णपणे ही स्केल जी आहे लगभग 6 ते 7 फुटाची ही स्केल पूर्ण भेटलेली आहे.
आणि माझ्या मते अंदाजे ह्या होल्समध्येच हे साप राहत असणार, तेव्हा जास्त वेळ मी इथे घालवत नाही आहे। ही अख्खी सापाची स्किन आहे, ती घेऊन आपण एक थोडंसं सेफ ठिकाणी जाऊन या स्किनला व्यवस्थित फोटोग्राफी करूया। तेव्हा ह्या ब्रिजच्या खाली याल तेव्हा थोडंसं सांभाळून, लगभग 7 ते 8 फुटाचा हा सापाची स्किन आहे। तेव्हा विषारी साप असतील। इथे एक पडलेली आहे, इथे एक अर्ध्या परिस्थितीमध्ये पडलेली आहे, म्हणजे मोठमोठ्या आकाराचे साप आहेत इथे। कमीत कमी हे पाहिलं तुम्ही, हातात पाहिलं तर एवढ्या जाडीचे साप आहेत इथे। त्यामुळे इथे माहीत नसताना, कुठल्या प्रकारचे माहिती नसताना येऊ नका, कारण प्रॉब्लेममध्ये अडकू शकता। तर थोड्या वेळापूर्वीच आपण एक ऐरोलीच्या ब्रिज खाली, जो हा निसर्गरम्य परिसर आहे, समोर हा ऐरोलीचा ब्रिज दिसतोय आणि त्याच्या खाली तिथे समोर एक्झॅक्ट त्याच्या खाली तिकडे आपण जाऊन त्या तिकडे एअर ब्रिजच्या खालचा परिसर व्हिडिओ करत होतो। आणि व्हिडिओ करता आपल्याला एक हा पूर्णपणे झाडीचा परिसर आहे आणि ते भरपूर साप वगैरे आहेतच, असू शकतात। आणि व्हिडिओ करता आपल्याला अखंड अशी सापाची, आपण तो व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, अखंड अशी स्किन सापाची मिळाली आहे। साप तर नाही मिळाला, आणि खरा साप असतं तर मी थांबलोही नसतो। तर ही स्किन आपण पाहू शकता, लगभग ही 8 फुटाची तरी कमीत कमी आहे, म्हणजे प्रचंड मोठा आणि जुना असा हा साप इथे आहे, उपलब्ध आहे। तर ह्याची जात कोणती आहे, कोणत्या जातीचा हा साप असू शकतो, हे आता मला तरी सांगता येणार नाही। कदाचित थोडंफार जे मी काही साप लहानपणापासून साप पकडत आलेलो आहे, साप हे लहानपणापासून मी पकडत आलेलो आहे, पण प्रोफेशनल नाही आहे, खूप वर्षाचा गॅप आहे। पण माझ्या अंदाजे हा साप एकतर धामण वाटते, किंवा धामण असू शकते, किंवा एक नागसुद्धा असायला काही हरकत नाही आहे। पण जो स्किनचा कलर जो आहे आणि जे स्केल्स आहेत त्याच्यावरून ही नाग असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आहे। ॲक्च्युली पाहायला गेलं तर समोरचा जो तोंडाकडचा जो भाग आहे त्या स्केलच्या, थोडासा म्हणजे पूर्ण नाही आहे, कदाचित ही धामण असायला मला शंका वाटते, कदाचित नागही असू शकतो। पण नाग हा 7 ते 8 फुटाचा असू शकत नाही असं माझं सुद्धा मत आहे, कारण पाहायला गेलं तर प्रचंड 8 फुटाच्या वरती हे दिसतंय स्किन जी आहे 8 फुटापेक्षा जास्त दिसते। तर अशा प्रकारे ही पूर्ण स्किन आज पहिल्यांदा आपण पाहिलीत की ब्रिजच्या एका होलमधून तो स्किनला काढण्यासाठी साप जो आहे ना, एका निमुळत्या ठिकाणी जाऊन तो स्केल काढण्याचा प्रयत्न करत होता। अख्खी स्किन निघून त्याची पडली होती त्या होलमध्ये। आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर स्किन काढताना सुद्धा मला सुद्धा भीती वाटत होती, कदाचित ही स्किन जास्त जुनी पण नाही आहे। साप हा लगभग तिथे त्याच होल्समध्ये, कुठल्या तरी होल्समध्ये असू शकतात। तेव्हा आपण हे जे जंगल भाग आहे पूर्ण, या बाजूला आपण पाहू शकता पूर्णपणे एक जंगल भाग आहे। आणि ऐरोलीचं फ्लेमिंगोसाठी रिझर्व सँक्च्युरीसुद्धा पलीकडच्या बाजूला आहे, त्या ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला ऐरोलीची फ्लेमिंगोची बर्ड सँक्च्युरी आहे। पाहू शकता असे वेगवेगळे पक्षी, समुद्री पक्षी इथे असतात। हे मिठागर आहे समोर, आणि असा निसर्गरम्य एक परिसर मुलुंडच्या जवळ आणि ऐरोलीच्या मध्ये, ह्या 2 विभागाच्या मध्ये हा परिसर आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं थरारक म्हणून सुरुवातीला भीती वाटली, एक लगभग 8 फुटाची सापाची स्किन आहे, ती आज अखंड भागात मिळालेली आहे। ॲक्च्युली 2 स्किन होत्या तिथे,
एक अर्धवट होती आणि ही जी आहे ती पूर्ण 8 फुटाची ही पहिल्यांदाच म्हणजे मला मिळालेली आहे. यापूर्वीसुद्धा स्किन मिळाल्यात, पण त्या अर्धा तुकड्या वगैरे असतात. पण फुल लगभग एक 8 फुटाचा हा जो स्नेक जिवंत म्हणजे प्रत्यक्षात पाहायला कसा वाटला असता ते थोडंसं विचार करण्यासारखं आहे. तर इकडे ह्या परिसरात हे असे साप भरपूर आहेत. तेव्हा याल तेव्हा झाडी झुडपामध्ये पाय ठेवताना थोडंफार लक्षपूर्वक असावं, हेच माझं सांगणं आहे या व्हिडिओमार्फत. तेव्हा येताना कोणी एकटं येऊ नये, सोबत कोणीतरी असावं, कारण हे 8-8 फुटाचे साप इथे अवेलेबल आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या व्हिडिओला इथेच थांबवतो. पुन्हा एकदा तुम्हाला ही स्केल दाखवतो. ही स्केल जी आहे शेपटीपासून पूर्ण अखंड स्केल तोंडापर्यंत. तोंडाचा भाग नेहमी हा तुटतोच, कारण ते थोडंसं जबडा वगैरे असतो त्यामुळे तुटतो तो. डोळ्याचा भाग वगैरे तर जबरदस्त. डोळ्याचे थोडेसे इथे होल्स वगैरे सुद्धा दिसत आहेत हलकेसे. अशा प्रकारे हा पूर्ण अख्खी स्किन असलेला एक वयस्कर साप आहे. हा जुना साप आहे. तर स्केल्सवरून समजतं आहे की हा एक मोठा वयस्कर जुना साप असू शकतो. आणि माझ्या मते धामण असायला हरकत नाही आहे. धामण असू शकते, पण नक्की आता खूप वर्षानंतर आपण मी बघतोय सापांचं सर्वेक्षण करतोय, तेव्हा सांगता येत नाही. नागही असू शकतो, पण 8 फुटी नाग असू शकत नाही. इंडियन स्नेक जास्तीत जास्त 6 ते 7 फुटाचा 6 फुटाच्या आतमध्येच असतो, लहान असतो. पण ही माझ्या मते 99% मला धामण हा प्रकार वाटतो. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पुन्हा भेटूयात अशा वेगळ्या नवीन विषयावरती. तोपर्यंत गुड बाय.